नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाटेट जून पेपर 1 आणि पेपर 2 च्या मराठी भाषा या अतिशय महत्त्वाच्या क्लासमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार अर्थासह, म्हणी अर्थासह आणि मराठी व्याकरणातील अतिमहत्त्वाचे मुद्दे. हे सर्व प्रश्न महाटेटच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQs वर आधारित आहेत. त्यामुळे हा क्लास शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथूनच थेट परीक्षामध्ये प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार क्लासला. समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स. समानार्थी शब्द म्हणजे ज्या शब्दांचा अर्थ समान किंवा जवळपास सारखा असतो. आता आपण जे मागील वर्षी काही परीक्षेमध्ये विचारलेले समानार्थी शब्द आहेत ते बघूयात. शब्द सूर्य. सूर्याचे समानार्थी शब्द आहेत रवी, भास्कर, दिनकर. शब्द आहे चंद्र. चंद्रचे समानार्थी आहेत शशी, निशाकर. पृथ्वी, धरा, वसुंधरा. समुद्र, सागर, सिंधू. राजा, नूप, धूप. अग्नी, अनल, पावक. वारा, समीर, पवन. डोळा, नेत्र, लोचन. पाऊस, वर्षाव, वृष्टी. विद्यार्थी, शिष्य, छात्र. मित्र, सखा, सोबती. आनंद, हर्ष, मोद. दुःख, शोक, खेद. आई. आईचे समानार्थी शब्द आहेत माता, जननी. पिता, वडील, जनक. जंगल, वन, अरण्य. घर, गृह, सदन. नदी, सरिता, तटिनी. फूल, पुष्प, सुमन. रात्र, निशा, यामिनी. आता आपण काही प्रश्न बघूयात. पवन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अग्नी, वारा, पाऊस की सूर्य? पवनचा समानार्थी शब्द आहेत वारा. प्रश्न दुसरा. सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नदी, फूल, चंद्र की सूर्य? सुमनचा समानार्थी शब्द आहेत फूल. आता आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अँटोनम्स बघूयात. ज्या शब्दाचा अर्थ परस्पर विरोधी असतो त्यांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात. आता परीक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आपण बघूयात. शब्द दिवस. दिवसचा विरुद्धार्थी शब्द आहेत रात्र. सुख, दुःख. सत्य, असत्य. मोठा, लहान. नवीन, जुना. मित्र, शत्रू. प्रकाश, अंधार. श्रीमंत, गरीब. विजय, पराभव. आरंभ, शेवट. उंच, ठिंगणा. धैर्य, भित्रेपणा. ज्ञान, अज्ञान. चांगले, वाईट. स्वर्ग, नरक. जवळ, दूर. काळा, पांढरा. कठीण, सोपे. जिवंत, मृत. शुद्ध, अशुद्ध. यावरती प्रश्न आपण बघूयात. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अंधार, अज्ञान, बुद्धी, विद्या. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहेत अज्ञान. आता आपण काही वाक्प्रचार त्याच्या अर्थांसह बघूया. वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट अर्थाने वापरले जाणारे शब्दसमूह होय. अतिमहत्त्वाचे काही वाक्प्रचार. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. हात टेकणे म्हणजेच हार मानणे. नाक खुपसणे म्हणजे दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणे. कान देणे म्हणजेच लक्षपूर्वक ऐकणे. डोक्यावर घेणे म्हणजे अति लाड करणे. पाय पसरणे म्हणजे चूक होणे. हातावर तुरी देणे म्हणजे नकार देणे. तोंडाला पाणी पुसणे म्हणजे निराश होणे. अंगावर येणे म्हणजे भांडायला तयार होणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे. डोळे उघडणे म्हणजे जागृती होणे. तोंड सुख घेणे म्हणजे रागावून बोलणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे. बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार वागवणे.
काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूयात. आई मुलावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते. तो परीक्षेत नापास झाल्यावर हात टेकला. आता आपण म्हणी अर्थासह बघूयात. म्हण म्हणजे अनुभवातून तयार झालेली लहान पण अर्थपूर्ण वाक्य. काही महत्त्वाच्या म्हणी. अति तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. थेंब थेंब तळे साचे म्हणजे थोडे थोडे साठवले तर मोठा संग्रह होतो. नाचता येईना अंगण वाकडे, स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे छोट्या गोष्टीवरून अंदाज लावणे. करावे तसे भरावे म्हणजेच कर्मानुसार फळ मिळते. एका माळेचे मणी म्हणजे सारख्या स्वभावाचे लोक. घरचा आहेर म्हणजे स्वतःच्याच लोकांकडून त्रास. हातचे सोडून पळत्याच्या पाठी म्हणजेच मिळालेले सोडून न मिळणाऱ्याच्या गोष्टी मागे लागणे. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे वरवर लक्ष देणे. नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे प्रसिद्धी जास्त पण गुणवत्ता कमी. आता आपण व्याकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे जे बघूयात, जे परीक्षेमध्ये विचारले जातात. नाम म्हणजेच नाऊन, व्यक्ती, वस्तू, स्थळ यांच्या नावाला नाम म्हणतात. त्याचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. उदाहरणार्थ राम, पुणे, प्रामाणिकपणा. सर्वनाम नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. उदाहरणार्थ तो, ती, आपण, आम्ही. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. उदाहरणार्थ सुंदर फूल. क्रियापद क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय. उदाहरणार्थ खेळणे, धावणे, बसणे. काळ काळाचे 3 प्रकार. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे मी खेळतो, भूतकाळ मी खेळलो, भविष्यकाळ मी खेळेन. लिंग पुल्लिंगी, स्त्रीलिंगी. पुल्लिंगी राजा, स्त्रीलिंगी राणी. पुल्लिंगी मुलगा तर स्त्रीलिंगी मुलगी. पुल्लिंगी बैल तर स्त्रीलिंगी गाय. वचन एकवचन, अनेकवचन. मुलगा, मुलगे, पुस्तक, पुस्तके. समानार्थी व विरुद्धार्थी शब्द ओळखणे हा प्रश्न महाटेटमध्ये नेहमी विचारला जातो. शुद्ध लेखन अशुद्ध किंवा शुद्ध. विद्यालय विद्यालय शुद्ध शब्द. अशुद्ध शब्द परीक्षा रीची पहिली विलांटी तर शुद्ध शब्द रीची दुसरी विलांटी परीक्षा. महिला महिलेचा अशुद्ध शब्द आहेत दुसरी विलांटी तर शुद्ध शब्दामध्ये महिला हला पहिली विलांटी. संधी 2 शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द त्याला संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्या प्लस आलय विद्यालय. आता एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण बघूयात. नाचता येईना अंगणवाकडे या म्हणीचा अर्थ काय? उत्तर स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. दुसरा प्रश्न हात टेकणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? तर याचे उत्तर आहेत हार मानणे. प्रश्न तिसरा जननी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर जननी या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत माता. तर मित्रांनो, आजच्या या महाटेट मराठी भाषा स्पेशल क्लासमध्ये आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे मुद्दे पाहिले. हे सर्व प्रश्न PYQs आणि मोस्ट एक्सपेक्टेड पॅटर्न्सवर आधारित आहेत. त्यामुळे याचा नक्की सराव करा. जर हा क्लास तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या क्लासमध्ये आपण आणखी इम्पॉर्टंट MCQs आणि PYQs पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आत्मविश्वास ठेवा आणि महाटेटमध्ये यश मिळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.